असेपर्यंत माणसांचा वापर करायचा आणि नंतर वाऱ्यावर सोडायचा हा ठाकरे यांचा स्वभाव, यामुळे पक्षाला ओहोटी लागली आहे। आता निवडून आलेले आमदार सुद्धा पक्ष सोडणार आहेत, नरेश म्हस्के यांची टीका। शिंदेचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्या सोबत राहणार, ज्या दिवशी विश्वास संपला त्यानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। इंदापूर चंद्रुणी गावामध्ये दत्तात्रय भरणेंवर जेसीबी मधून फुलांची उधळण, परदेश दौरा आटपून इंदापूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर भरणे यांचं स्वागत। पवार कुटुंब एकत्र येण्यामध्ये रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे अडथळे ठरतायत, या दोघांना सुद्धा पवार कुटुंब एकत्र यावं असं वाटत नाही, अमोल मिटकरी यांची टीका। पवारांविषयी आमच्या मनामध्ये आस्था, शरद पवार अजित पवारांनी एकत्र येणं यामध्ये काही गैर नाही, पवार कुटुंबानं एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। नांदेड जिल्ह्यामधल्या माळेगाव इथल्या खंडोबारायाचं मनोज जरांगे यांनी घेतलं दर्शन, मराठ्यांना आरक्षण मिळू दे, सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी असा आशीर्वाद मागितल्याची माहिती। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज नाशिकमध्ये परतणार, गेल्या काही दिवसांपासून भुजबळ परदेशी दौऱ्यावर। 25 तारखेची लढाई अंतिम, मराठ्यांचा द्वेष नसेल तर सरकार 25 तारखेच्या आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बदनामी तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या प्रकरणी 12 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल, फडणवीसांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर केला होता शेअर। गडचिरोलीमधील फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, यामध्ये 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश, आत्मसमर्पण केलेल्या सर्वांवर सुमारे 1 कोटी रुपयांचं होतं बक्षीस। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईट